अमावस्या रात्री सरपंच व्हावं म्हणून आघोरी पूजा, उडाली खळबळ। आगामी आणि येऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळावं आणि सरपंचपदी विराजमान होता यावं याकरिता अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत आघोरी विद्या आणि पूजा केली गेली असल्याच्या चर्चेनं सध्या मोडणीमध्ये खळबळ तर उडालीच आहे आणि दबक्या आवाजात चर्चा देखील जोरात सुरू आहे। सरपंचपदी विराजमान होता यावं म्हणून अमावस्येच्या रात्री झालेल्या या आघोरी पूजेची पोस्ट देखील सोशल मीडियात फिरू लागल्यानं या पूजेची अधिकच चर्चा होऊ लागली आहे। याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोडणीम ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे। सध्या प्रशासक काम पाहत आहे। अशातच आगामी 1.5-2 महिन्यात ग्रामपंचायतीची निवडणूक लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून चर्चिली जात आहे आणि आगामी निवडणुकीत मोडणीम ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे खुला प्रवर्गासाठी आहे। त्यामुळे या येऊ घातलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आपली सत्ता आणि सरपंच पद मिळावं याकरिता आघोरी विधी आणि पूजा करण्यासाठी आघोरी विद्यावाले बोलावून अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीला चिटकून पूजा करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। ही पूजा घालत असताना मोडणीम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्यांचे फोटो देखील पूजेत वापरण्यात आले असल्याची माहिती आणि चर्चा होत आहे। शिवाय मोडणीमपासून पश्चिमेकडे माळरानावर स्थित असलेल्या मंदिरात देखील पूजा झाल्याची चर्चा सोशल मीडियात फिरत आहे आणि या तिन्ही पूजेसाठी पूजा करणाऱ्यांना लाखो रुपये मोजले असल्याचे देखील चर्चा आहे। सध्या राज्यात बंधुगिरीचं आघोरी पूजेचा अनेक प्रकार समोर येत असून सध्या याच प्रकरणाची चर्चा राज्यभर होत असतानाच मोडणीममध्ये देखील अशा प्रकारची सरपंच पदासाठी पूजा झाल्यानं याची चर्चा आहे आणि तशी पोस्ट देखील सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानं उलटसुलट चर्चा रंगत आहे। मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 4 ते 5 उमेदवारांनी अशी पूजा केली होती अशी देखील चर्चा होत आहे। निवडणुकीला आणखी बराच कालावधी असल्यानं अशा आणखी किती पूजा होणार याबाबत आता चर्चा रंगत आहे। सध्या तरी झालेल्या या पूजेची चर्चा जोरात रंगत आहे। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।